सर्वात आधी आपण असे छोले घेतले आहेत, 5 ते 6 घंटे भिजवले आहेत. आता हे आपण बॉईल करू. आपण बटाटा पण एक कट केलेला आहे, ते पण आपण छोलेमध्ये ॲड करूया. थोडीशी हळद घेऊया. अर्धा चमचा नमक घेऊया. आता आपण हे बॉईल करायला ठेवूया. आपण कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत आपण मसाला बनवूया. सर्वात आधी असा एक कट करून कांदा घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट बनवूया आपण. आणि 1 तेजपत्ता, 2 लवंग, 2 काळी मिरी, थोडीशी दालचिनी घेतली आहे. चला तर आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया. चला तर आपले छोले बॉईल होऊस तर आपण पुरीचं डो तयार करूया. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडासा असा रवा घेऊया, हळद घेऊया, थोडंसं असं तेल घालून घेऊया. थोडंसं असं नमक घालून घेऊया. चला तर आपण डो तयार करूया. चला तर आपला असा डो तयार झालाय छानपैकी. आता आपण रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपले असे छोले छानपैकी बॉईल झाले आहेत. तेव्हा किती छान बॉईल झालेत. चला तर आपण करायला घेऊया. तेल गरम झालं आहे. असा खडा मसाला घालून घेऊया. कांदा घालून घेऊया. कांदा आता फ्राय करूया मस्तपैकी छान ब्राऊन होऊस तर. असा आपला कांदा हा ब्राऊन झाला आहे. आता आपण ही अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घालूया. छान असं परतून घेऊया. टोमॅटो घालूया. टोमॅटो असं छान परतून घेऊया. टोमॅटो पण आपला असं टोमॅटो हे छान परतून झालं आहे. तर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया. मस्त परतून घेऊया. मसाला हा छानपैकी परतून झाला आहे. तर आपण यात छोले घालून घेऊया. आपण 2 चमचे छोले मसाला ॲड करूया. चला तर आपली भाजी अशी रेडी झाली आहे. छोले मस्तपैकी छान शिजले आहेत. आता याच्यात आपण कोथिंबीर ॲड करूया. मस्तपैकी भाजी तयार झाली आहे. चला तर आपण पुरी बनवायला घेऊया. चला आपली पुरी तयार झाली. आपण फ्राय करूया. छान आपली पुरी तयार झाली आहे. तर आपण सर्व करूया. चला तर आपली मस्तपैकी छोले पुरी तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.